उडकायचं तर कुठे उडकायचं हिला? हं? स्वतःच काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? नाही नाही, सावी असं काही करणार नाही. पण मग कुठे गेली असेल ही? कसं कळणार हिच्याबद्दल? हा हॅलो, कॉन्टॅक्ट नंबर पाठवलाय. लवकरात लवकर त्या नंबरची लोकेशन ट्रॅक कर. लास्ट लोकेशन कुठे आहे हे मला लवकरात लवकर कळव. लवकर. हा बोल. लास्ट लोकेशन गगन बावड्याच्या इथलं दाखवते. गगन बावडा? बरं ठीक आहे, मला लोकेशन पाठव आधी. ओके, थँक्यू. लोकेशन इकडं कसं दाखवतंय? सावी! सावी! जाऊ बाबू, इकडे कशाला आले असतील? म्हणून करायचं चाललंय काय? सावी! सावी! Yeah.
काय करत होतीस? एवढ्या रात्री कशाला आलीस इथं? काय डोकं बिकं फिरलंय काय? काय करत होतीस? हे बघ, स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करायचा विचार जरी केलास ना तर बघच. हसतीयस तू? हसण्यासारखं काय यात? तुम्हाला खरंच असं वाटलं की मी जीव द्यायला आलीये? खरंच असं वाटलं म्हणजे? तर तू अशी इथं ह्या टेकडीवर एवढ्या रात्री त्यात तुझा फोन बंद आहे, कुणाला काहीच माहिती नाही, तू कुठे आहेस काय, मग काय वाटणार? पण तरी सुद्धा तुम्ही इथे आला मला शोधत, आणि मला पूर्ण विश्वास होता तुम्ही इथं येणारच. धैर्य धैर्य अहो, तुम्ही माझ्या आयुष्यात आलाय. आयुष्य जगण्याची ना रंगतच वाढली बघा. मग आता एवढं सुंदर आयुष्य मी असं वाया कसं जाऊ दे? तुमच्या सोबत म्हातारं व्हायची स्वप्न बघतीये मी. मग असं कसं जीव देईन मी? हा, म्हणजे म्हणजे मग इथं कशाला आली होतीस तू? धैर्य इथं या असं जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही इथं आला असता? असंच मला टाळलं असतं. अहो, म्हणून तर एवढा सगळा प्लॅन केला मी. आणि बघा, मी तुम्हाला किती चांगलं ओळखते. आला की नाही तुम्ही इथं? म्हणजे माझ्या प्लॅननं तुम्हाला इथं आणलंच. काय चाललंय तुझं? आणि कशाला आणायचं होतं तुला मला इथं? सांगते, एवढी घाई काय तुम्हाला? आता तुम्ही इथं आलाय ना, मग तुम्हाला सगळं कळणार आहे. चला चला तर.